कशा आहात सर्व मजेत ना? मी तन्मय आरगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं विचार कराल का? विचार तुम्हाला करावा लागतो कारण की तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसेल, तर तुम्ही काय करता? असं विचार करता, असं करता। पण जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्ही काय सांगाल? मॅथ्स 1 6 चॅप्टर कोणता? स्टॅटिस्टिक्स, त्यातील प्रॅक्टिस 6.1 त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड आपली सॉल्व्ह करून झालेली आहे। आणि डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम असतात? 4 कॉलम असतात, बरोबर। आता आपण पुढच्या स्टेप म्हणजे पुढच्या मेथड कडे वळणार आहोत, तर थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। कोणती मेथड आहे पुढची? अज्युम मीन मेथड। अज्युम मीन मेथड कोणती मेथड आहे? अज्युम मीन मेथड। अज्युम मीन मेथड मध्ये किती कॉलम असतात? 5। किती कॉलम असतात? 5 म्हणजे 5 कॉलम असतात। तर बघा 1 2 3 4 5 आहे की नाही? किती कॉलम असतात? 5 कॉलम। तर थोडा वेळ न घालवता मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवतो आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते लगेच क्लिअर करतो। सेकंड सम आहे द फाइंड द मीन बाय अज्युम मीन मेथड। आणि मग तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे। हे एक्झाम्पल आहे। पहिला काय तो क्लास हा असतो, त्याला क्लास सांगतात। डायरेक्ट मेथड मध्ये तुम्ही शिकलात। नंतर क्लास मार्क। क्लास मार्क म्हणजे काय? या दोघांच्या मध्ये कोणता नंबर येतो तो लिहायचा असतो। 300 आणि 400 च्या मध्ये काय येतो? 350 450 550 650 याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 750 आणि याला मी राउंड करून ठेवले का ते नंतर सांगतो। DI डेविएशन करायचा फॉर्म्युला काय? DI इज इक्वल टू XI मायनस A। हा मी क्लास मार्कला काय सांगतात? XI। क्लास मार्कला काय सांगतात? XI। आणि हा अज्युम मीन म्हणजे आपण एक अज्युम केलाय। या 5 नंबर आहेत, इकडूनचे 2 सोडले नंबर, इकडूनचे 2 सोडले आणि मधला असतो तो अज्युम मीन। म्हणजे हा एक नंबर आहे, त्याला मी अज्युम केलंय, त्याला A दिला। A म्हणजे काय? अज्युम मीन। A म्हणजे काय? अज्युम मीन। मग हा DI कसा भेटतो? हे सगळे काय झाले? हे सगळे XI आहे। XI म्हणजे काय? हे सगळे क्लास मार्क आहे। क्लास मार्क मधून काय मायनस केला? अज्युम मीन। या क्लास मार्क मधून हा अज्युम मीन मायनस करायचा, या क्लास मार्क मधून हा अज्युम मीन मायनस करायचा, परत हाच क्लास मार्क आणि हाच अज्युम मीन मधून मायनस करायचे, परत हा क्लास मार्क मधून हा अज्युम मीन मायनस करायचा, हा क्लास मार्क मधून हा अज्युम मीन मायनस करायचा। XI म्हणजे काय? XI म्हणजे क्लास मार्क आणि A म्हणजे काय? अज्युम मीन। आता बघा हे सगळे XI आहेत, मग XI मधून A मायनस केला, XI हा त्याच्यामधून हा A मायनस केला, किती? मायनस हा XI आणि त्याच्यामधून हे मायनस केले, हा XI याच्यामधून A मायनस केला, परत हाच XI आणि हाच A, हा XI मधून हा A मायनस केला, हा XI आणि याच्यामधून हा A मायनस केला। एवढं समजलं? एवढं समजलं। आता पुढे फ्रिक्वेन्सी काय? फ्रिक्वेन्सी ती मी लिहितो। पहिल्या क्लासची 80 आहे, नंतर 110 आहे, नंतर 120 आहे, नंतर 70 आहे आणि नंतर 40 आहे। अशा तुमच्या फ्रिक्वेन्सी आहेत। आता नंतरच्या कॉलम मध्ये काय आहे बघा? नंतरच्या कॉलम मध्ये आहे FI इंटू DI। FI चा आणि DI चा काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे। मग याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती आहे? मायनस मायनस, हा मायनस आणि हा प्लस आहे ना, मग किती आन्सर येईल? मायनस 16 8 2 16 1 2 3 0। याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती झालं? मायनस 1 1 11 1 जा 11 आणि हे त्याच्यावर 3 0। याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती? 0। याचं 7 1 जा
7 आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 0. हे 1 2 आणि 3 0 लिहिले. 4 2 जा 8 आणि 1 2 3 0. आता हे कसं सॉल्व करायचं. आता हे तुम्हाला काढायचं काय आहे इथे समेशन एफ आय. हा समेशन एफ आय समजा या सर्वांची प्लस केली 420 आली. याचं समेशन एफ आय डी आय काढायचं आहे तुम्हाला बरोबर. मग समेशन एफ आय डी आय काढायचं अतिशय इझी सांगतो तुम्हाला. बघा याचं आणि याचं काय करायचं पहिला प्लस मायनस मायनस काय होतो प्लस. किती होतात या दोघांची प्लस किती झाली 27,000. हे झाले 27,000 आणि हे किती होतात 18 8 आणि हे 7 किती होतात 15,000. हे दोघं मायनस करायचे. 27,000 मधून हे 15,000 मायनस केले किती राहिले 12,000 आन्सर आलं. किती आलं 12,000. मग हेच तुमचं काय आहे इथे आन्सर आहे. 12,000 तुमचं आन्सर आहे. कसं केलं हे वरचे 2 नंबर आहेत त्यांची प्लस केली. हे खाली 2 नंबर आहेत त्यांची प्लस केली आणि या मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस केला. तुम्हाला किती आलं 12,000. एवढं समजलं. आता इथे डायरेक्ट मीन तुम्हाला भेटत नाही. पहिला काय काढायला लागतो डी बार. पहिला काय काढायचा डी बार. पण डी बार काढायचा फॉर्म्युला काय जो डायरेक्ट मेथड सारखंच आहे समेशन एफ आय डी आय बाय समेशन एफ आय. किती आले इथे हे 12,000. समेशन एफ आय डी आय ची व्हॅल्यू किती आले 12,000 आणि समेशन एफ आय ची व्हॅल्यू 420. मग हा एक 0 कट झाला हा एक 0 कट झाला. किती 42 ने 1200 ला काय केले डिवाइड केले. कसे केले बघा 42 2 जा 84 किती राहिले 36. मग इथे 0 घेतला म्हणून 0 घेतला. आता इथे हा इथूनचा 0 इथे घेतला. मग 42 8 जा 336 मग किती राहिले 24. हे सगळं सॉल्व करून किती राहिले 24. मग एक 0 घेतला म्हणून इथे काय दिलं पॉइंट दिला. मग काय होते पॉइंट दिल्यानंतर हा 42 5 जा हे इथे 240 झाले. 42 5 जा 210 मग इथे किती राहिले 30. मग आता 0 कधी पण घेऊ शकतो. मग हे 0 घेतला मग 42 7 जा 294 किती आन्सर आलं 6. म्हणजे असं तुम्हाला फायनल काय आन्सर आहे ते भेटणार नाही. मग आन्सर किती आलं तुमचं 28.57. आता इथे लक्ष द्या मायनस मायनस हा प्लस होतो पण आपण या दोघांची प्लस केली ना म्हणजे हे किती आले 27,000. हे दोघांची प्लस किती आली 27,000 आणि याची प्लस किती आली 50,000. मग आन्सर किती आलं 12,000 ना. मोठा नंबर कोणता आहे 50. 27 का 15,000 27. मग त्याचा जो मायनस होता तो मी दिलेला नव्हता. मग आता प्रत्येक ठिकाणी मी इथे पण मायनस लिहिला 12,000 चा जो मायनस होता तो इथे लिहिला इथे पण लिहिला आणि आन्सर येईल त्याला पण मी लिहिला. हा काय भेटला तुमचा डी बार भेटला. हा भेटला तुमचा डी बार. आता तुम्हाला काय काढायचं आहे मीन काढायचं आहे. मग मीनचा इथे फॉर्म्युला आहे. मीनचा एक फॉर्म्युला असतो. हे काढताना मीन एक्स बार चा फॉर्म्युला काय आहे ए प्लस डी बार. काय आहे ए प्लस डी बार. मग ए काय आहे अज्युम मीन. ए काय आहे 550 प्लस डी बार काय आहे -28.57. मग काय झालं 550 प्लस मायनस -28.57. हे आता काय करायचे
यांना करायचं मायनस, मग किती आन्सर आलं 521.43. हा झाला तुमचा अज्युम, हा झाला तुमचा मीन. अशा पद्धतीने हे सम सॉल्व करायला लागते. काय काय याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, अज्युम मीन कोणताही घेऊ शकता, हा पण घेऊ शकता, हा पण घेऊ शकता, हा पण घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता, आन्सर तेच येईल. मी कोणता घेतला, हा घेतला. नंतर मग हा xi समज, हे सगळे काय आहेत xi, मग xi मधून a मायनस केला, इथे आन्सर दिला. परत या xi मधून a मायनस केला, परत याच xi मधून a मायनस केला, 0 आन्सर आला. या xi मधून a मायनस केला, या xi मधून a मायनस केला. हे झालं तुमचं आन्सर सॉल्व करून. नंतर मग फ्रिक्वेन्सीची प्लस केली, FIDI ची प्लस केली, त्याच्यामध्ये हा मायनस मी लिहिलेला नव्हता, मायनस लिहिला. नंतर मग इथे पण मायनस लिहिला आणि मग आन्सर किती आलं 28 कसं आलंय ते तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. आणि नंतर मग मीन एक्स बार, त्याचा फॉर्म्युला काय a प्लस d बार, मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकून आणि हे आन्सर तुम्हाला भेटलेलं आहे. इथे तुमचं जो अज्युम मीन मेथडचा जो आपण फर्स्ट सम घेतलेला होता तो इथे सॉल्व झालेला आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.